तर मॅडम, आजचा वीकेंडचा काय प्लॅन आहे? आज तुम्ही काय बनवणार आहे? मेथीचे पराठे. मेथीचे पराठे. ओके, तर बघू शकता मित्रांनो, मेथीचे पराठे बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागते आणि ते कसे बनवायचे ते रेसिपी तुम्हाला स्मिता मॅडम स्वतः सांगत आहेत. तर तुम्ही ही रेसिपी संपूर्ण एंड पर्यंत बघू शकता. आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ, थोडेसे तीळ, थोडे जिरे. ओके, जिरे टाकून घेतलेले आहेत. अर्धा चम्मच हळद. हे काय आहे? 1 चम्मच धनापूड. 1 चम्मच आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे. ओके, लसूण आणि मिरचीचा ठेसा बनवलेला आपण टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी. आणि चवीपुरतं आपण मीठ टाकून घेत आहे 1 चम्मच. तर हे जे आपण सर्व मटेरियल ह्या पिठामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आज जी ही रेसिपी आपण बनवत आहे मित्रांनो, ती आपण गॅसवर बनवत आहोत. पाठीमागच्या रेसिपीला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. गावरान चिकन रेसिपी आपण बनवलेली आहे, ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. बघू शकता, ही जी मेथी आहे ते स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक चिरून आपण घेतलेली आहे. तर ह्या पिठामध्ये हे वाळलं जे पीठ आहे ह्यामध्ये आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय मिश्रण कशा प्रकारे होत आहे. आता बघा, हे सर्व मेथीची भाजी ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी वतून हे जे मिश्रण आहे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी ओतायचं नाही, कारण ऑलरेडी आपण मेथी धुवून घेतलेली त्याला पाणी असतं. त्यामुळे हळूहळू पाणी एक अंदाज घेऊन आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे घट्ट मळून घ्यायचं आहे. बसा खाली बस. गुड बॉय आहे ना तू, खाली बस. हा, ओके. तुला मेथीचे पराठे खायचेत का? मम्मी बनवायला लागले मेथीचे पराठे. हा, बस खाली, नीट बस. मांडी घालून बस. हा, गुड बॉय. बघू शकताय पीठ आपण असं व्यवस्थितपणे मळून घेतलेलं आहे. हाताला चिटकू नये म्हणून फक्त थोडंसं तेल ओतलेलं आहे आपण. मळलेलं पीठ आहे ते 5 ते 10 मिनिट असं झाकून ठेवूया. तर बघू शकताय 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे धपाटे लाटून घेऊया. तर ह्या धपाट्याचे आपण गोळे करून घ्यायचे. गव्हाचं थोडं इकडे वाळलं पीठ घेतलेलं आहे धपाटे लाटून घेण्यासाठी. त्यात ओतून गेला बघ. मग आपण तवा गरम होण्यासाठी गॅस पेटवून घेऊया. धपाटा आपला लाटून झालेला आहे. तर याला आपण गोल आकार बनवून घेऊया. आपल्याकडे एक डब्याचं टोपण आहे हे, आणि ते आपण व्यवस्थितपणे गोल बनवून घेऊया. राहिलेले पीठ आपण दुसऱ्या धपाट्यामध्ये मिक्स करून दुसरा धपाटा लाटून घ्यायचा. बघू शकता किती मस्त पैकी गोल आकाराचा हा धपाटा झालेला आहे. आता जो हा लाटलेला धपाटा आहे तो आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि दुसरा धपाटा आपण लाटून घेऊया. काय म्हणा, दुसरा धपाटा पण आपला लाटून झालेला आहे. त्याला पण आपण गोल बनवून घेऊया. हे फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे. थोडस त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण. असं दोन्ही बाजूने आपण व्यवस्थितपणे तेल लावून हा धपाटा चांगला भाजून घ्यायचा. ठीक आहे, आता हा धपाटा पूर्णपणे भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया. तुम्ही देखील असे मेथीचे पराठे घरच्या घरी बनवू शकता. मेथीचे पराठेचे जे फायदे आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मेथीच्या पानामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पाचन शक्ती सुधारते, पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. परत आणि एकदम लो कॅलरी, कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी राहण्यामध्ये फायदेशीर ठरते मेथीचे पराठे. तर बघू शकताय आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत. हे आपण दह्यासोबत, परत लसणाची जी चटणी आहे त्याच्याबरोबर आपण खाऊ शकता. खूप म्हणजे हेल्दी बेनिफिट आहेत मेथीच्या पराठ्यांचे. ज्यांना शुगरचा त्रास आहे, मधुमेह असलेल्या लोकांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे, कारण ती रक्तातील साखरेची जी पातळी आहे ते नियंत्रित ठेवते. आणि अजून एक याचं बेनिफिट आहे ते रक्त शुद्धीकरणासाठी देखील मेथीचे पराठे खूप उपयुक्त आहेत. आणि यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पराठे खाल्ल्यामुळे ज्यांना सांध्याचा त्रास
आणि त्याची सूज कमी करण्यासाठी मेथी खूप उपयुक्त ठरते। गव्हाच्या पिठाचे तर तुम्हाला फायदे माहितीच असतील। कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा एकदम चांगला स्रोत आहे गव्हाचे पीठ, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळवून देते, स्नायूंसाठी प्रोटीन भेटते, शरीर मजबूत ठेवते। विटॅमिन बी ग्रुप मेंदू आणि नर्वस सिस्टीम साठी खूप उपयुक्त आहे। दह्याचे जे बेनिफिट आहेत, प्रोबायोटिक, पाचन सुधारते, आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते, कॅल्शियम असते, अशी ही खूप चांगली हेल्दी बेनिफिट असलेली मेथीचे पराठेची रेसिपी तुम्ही नक्की बनवून सांगा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद।